बट राज साहेब म्हणताय म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांसाठी प्रचार करायला लागलो. तर हे जे मनसेचे ऑटोमॅटिक जे कार्यकर्ते होते हे नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते बनले. बीजेपीचे नाही म्हणतो मी, नरेंद्र मोदींचे, की तुम्ही राजीनामा द्या म्हणून. आणि हायकमांडवरनं ऑर्डर आली आणि खडसे साहेबांनी राजीनामा दिला. तुम्ही गेम ऑफ पॉवर हेच नाव का ठेवलं? नॅरेटिव्ह जर कोणाला सेट करायचं असेल तर महाराष्ट्रात नॅरेटिव्ह सेट करावा लागतो, तो आपोआप नॅशनल लेवलला होतो. आता आपल्याला काय करायचं आहे हे ना पुढच्याला सांगू नका. पुस्तकात तुम्ही काही प्रत्येक लॉ नंतर इंडियन एक्झाम्पल दिले आहेत का? अटेन्शन हे चांगल्या कामामुळेच भेटलं पाहिजे आणि चांगल्या कामासाठीच भेटलं पाहिजे. तर प्रत्येकाला जर असा वीक पॉइंट शोधून काढता आला तर नक्कीच सत्ता मिळवण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. नमस्कार, स्वागत आहे आज आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथं आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या गोष्टी, त्याचा प्रवास आणि त्यांनी दिलेलं ज्ञान ऐकतो. आज आपल्या सोबत आहेत हर्षल आशा दिनेश भुसारी, लेखक, संशोधक आणि एक कुशल राजकीय विश्लेषक. त्यांच्या नवीन पुस्तकाचं नाव आहे गेम ऑफ पॉवर, नेव्हिगेशन 48 लॉज इन इंडिया, ज्यामध्ये रॉबर्ट ग्रीनच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित भारतीय राजकारणाची अचूक चिकित्सा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल, पुस्तकामागचा उद्देश आणि राजकारणातील अदृश्य शक्तींचा खेळ. हर्षल भुसारी हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावचे असून 2007 पासून पुण्यात राज्य व राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास करत आहेत. ते सध्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत. त्यांनी 3 मास्टर डिग्री मिळवल्या आहेत, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि गव्हर्नन्स. या विषयात त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून सर्टिफिकेट इन बिझनेस इंग्लिश मिळवले आहे. UGC, नेट 2दा आणि ACT एकदा पास केले असून त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता लक्षणीय आहे. ते आज पॉलिटिकल कन्सल्टंट, अॅनालिस्ट आणि स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करत आहेत. त्यांनी अनेक राजकीय पक्षांसोबत, उमेदवारांसोबत आणि कॅम्पेन्स केले आहेत. ते राजकीय धोरणे, निवडणूक व्यवस्थापन आणि रणनीती विकसित करण्यात माहीर असून त्यांनी पॉलिसी रिसर्च, पॉलिटिकल ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि युथ पॉलिटिकल एंगेजमेंट यात इनिशिएटिव्ह मध्येही योगदान दिलं आहे. गेम ऑफ पॉवर हे त्यांचं पुस्तक म्हणजे त्यांच्या या दशकभरातला अभ्यास, अनुभव आणि विश्लेषणाचं एक संक्षिप्त आणि प्रभावी रूप आहे. सर्वप्रथम कोच किरण पाटील शो बिझनेस पॉडकास्टमध्ये मला संधी दिल्याबद्दल मी तुमच्या आणि तुमच्या टीमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. हर्षलजी, तुमचं पुस्तक, जो मगाचा प्रश्न होता, गेम ऑफ पॉवर, लिहायचं इन्स्पिरेशन कसं आणि कुठून मिळालं? सर, खरं बघता तर मी 2007ला पुण्यात आलो होतो आणि त्यानंतर 2009ला माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली. आणि इंजिनिअरिंग करता करता माझ्या हातात एक पुस्तक लागलं, 48 लॉज ऑफ पॉवर. आणि ते मी मराठीमध्ये वाचलं आणि मला वाटलं की अरे बापरे, हे म्हणजे काय विचित्र पुस्तक दिसतंय, कारण की यामध्ये आहे ना एकदम रिअलिस्टिक पॉलिटिक्स सांगितलं होतं. त्यामुळे मला असं झालं, आणि एक साधारण 18 ते 22 वर्षामध्ये आहे ना आपण थोडंसं आदर्शवादी विचार करतो. आणि तेव्हा मला वाटलं हे असलं काही नसतंय पुस्तकात, ह्यात आहे ना भयंकर विचित्र गोष्टी सांगितलेल्या आहे. तर मी ठरवलं या पुस्तकापासून थोडं लांब राहायचं. मग 2014ला UPSCचं प्रिपरेशन करायला लागलो. त्यानंतर मग 2018-20 पर्यंत मी आलो आणि नंतर मग परत हे पुस्तक माझ्या हातात लागलं. आता हे इंग्लिशमध्ये घेतलं आणि नंतर मी जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा लक्षात आलं की अरे हे एकदम तंतोतंत पुस्तक आहे, ज्यामध्ये माणसाचा स्वभाव कसा असतो आणि तो जर काही सक्सेस त्याला अचीव करायचं असेल तर तो कुठल्या कुठल्या टेक्निकचा वापर करतो. मग हे पुस्तक वाचल्यावर मी एवढा भारावून गेलो, म्हटलं अरे वा, हे पुस्तक तर खूपच छान आहे. आपण आणि पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की यांनी आहे ना चाणक्यचे रेफरन्स घेतलेले आहे, पण भारताचं एक पण उदाहरण घेतलं नाही. आता एवढी जुनी सिव्हिलायझेशन आपली, आणि यामध्ये जर भारताचं एक पण उदाहरण नाही घेतलं, चीनचं आहे, फ्रान्सचं आहे, जपानचं आहे, अमेरिकेचं आहे, पण म्हटलं मग भारताचं का नाही? मग ती मला एक खंत वाटली. म्हटलं मग आता आपण हे एक काम करावं आणि हे पुस्तक आहे ना पूर्ण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये लिहावं. म्हणून हे पुस्तक पूर्ण मी भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलं आहे. मग यामध्ये फक्त राजकारण नाही आहे, मग आपण महाभारताचे पण उदाहरण घेतलेलं आहे, रामायणाचे पण उदाहरण घेतलेलं आहे, त्यानंतर विराट कोहलीचं पण उदाहरण आहे, KBCचं उदाहरण आहे, शरद पवार साहेबांचं आहे, फडणवीस साहेबांचं आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं आहे, म्हणजे सर्वांचे उदाहरण घेतले. फक्त एक कुठलं तरी पर्टिक्युलर फील्ड हेच फक्त यापुरतंच आपण ते मर्यादित ठेवलेलं नाही आहे, तर हे सर्वसमावेशक बनवलेलं आहे. पण तुम्ही गेम ऑफ पॉवर हेच नाव का ठेवलं? कारण की सर, तुम्हाला सांगायचं तर सर्वात महत्वाचा खेळ कुठला असतं तर सत्ता मिळवायचा. बरोबर. सत्ता मिळवासाठी आहे ना काय उचापती करावं लागतात. म्हणजे काय तर ते आपण काही लोक याला गेम करणं म्हणतात, काही लोक खेळ करणं म्हणतात, काही लोक त्याला उचापती म्हणतात. आपापल्या पद्धतीनं
त्याला शब्द देतात. आणि ही सत्ता सगळीकडेच असते. म्हणजे घरात एक कोणतरी सत्ताधारी असतो, गल्लीत एक कोणतरी सत्ताधारी असतो, आपल्या तालुक्यात कोणतरी एक सत्ताधारी असतो, किंवा भारतामध्ये कोणतरी म्हणजे एक सत्ताधारी हा सगळीकडे असतोच असतो, किंवा वर्गामध्ये साधा एक मॉनिटर तोही एक सत्ताधारीच आहे. हा ते तर आहे. आता राहुल गांधीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. राहुल गांधीने म्हटलंय की पॉलिटिक्स इज एव्हरीवेअर, इट इज इन युअर पॅन्ट, इट इज इन युअर शर्ट. म्हणजे राजकारण आहे ना सर्वीकडेच असतो. आपण आहे आता भारतात आहे, आता कॉर्पोरेट कल्चर नावाची कन्सेप्ट आली आहे भारतात साधारण मागच्या 20-25 वर्षापासून. आणि ऑफिस पॉलिटिक्स खूप मोठ्या प्रमाणात आहे, कॉर्पोरेट पॉलिटिक्स मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे पॉलिटिक्स सर्वीकडेच आहे, आपल्या घरात पण आहे. फक्त आहे ना आपली त्याची स्केल, त्याची डेप्थ हे वेगवेगळी असू शकते, पण राजकारण हे सर्वीकडेच आहे. इतिहासापासून तर वर्तमानापर्यंत आणि वर्तमानापासून तर भविष्यापर्यंत हे राजकारण असणारच आहे. कारण की म्हणतात ना की मनुष्य हा राजकीय प्राणी आहे, आणि हा राजकीय प्राणी आहे तर राजकारण तो करणार म्हणजे करणारच. रॉबर्ट ग्रीन्सच्या मूळ पुस्तकातला इंडियन पॉलिटिक्स सोबत जोडण्याची कल्पना कशी सुचली? तेच तुम्हाला सांगितलं ना सर, की नेमकं काय झालं, मी पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या पुस्तकामध्ये भारताचं एक पण उदाहरण नाहीये. त्याची मला खंत वाटली. म्हटलं आता काहीतरी आपण उपाय केला पाहिजे. पण आता मी समजा रॉबर्ट ग्रीनला मेल केला असता, त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो, त्यांनी भविष्यात कधीतरी त्याचा विचार केला असता. पण मी म्हटलं की आपल्याकडे रेडीमेड 48 लॉज आहेत, याचवर काय करावं लागणार आहे. मी युपीएससीचा अभ्यास केला होता 2014 पासून, तर त्यामुळे ना मला माहिती होतं की थोडाफार इंग्रजांनी कसा पॉलिटिक्स, कुठल्या लॉचा वापर केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या लॉचा वापर केला, आणि त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठल्या लॉचा वापर केला. एवढा सर्वांचा विचार करून मी म्हटलं की आपल्याकडे सर्व डेटा आहे, आपल्याला फक्त आहे ना तो ऑर्गनाइज पद्धतीनं वापरायचा आहे. ऑर्गनाइज पद्धतीनं वापरला आणि हे पुस्तक बाहेर आलं. या पुस्तकात तुम्ही इंडियन राजकारणातले कोणते मेजर रेफरन्स वापरलेत? यात सर्वात महत्वाचं मला वाटतं की लॉ नंबर 12 आहे. यामध्ये एक लॉ काय सांगतो की यूज सिलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जनरॉसिटी टू डिसार्म युअर विक्टिम. आता मी 2007ला जसं पुण्यात आलो, 2008 पासून मी मनसेचा खूप मोठा फॅन होतो, म्हणजे राजसाहेब ठाकरेंचा. आता म्हणजे आता नाहीये का? मध्ये सुटलं होतं, कारण कसं झालं होतं, मी 2014ला युपीएससीचं प्रिपरेशन चालू केलं आणि राजकारणापासून थोडं लांबच गेलो. तर त्यामुळं म्हटलं राजकारण नकोच आता. तर राजसाहेबांना आहे ना नरेंद्र मोदी साहेबांनी 2011ला अहमदाबादला बोलवलं गुजरातच्या दौऱ्यासाठी. मी मनसेचा कार्यकर्ता होतो आणि ऍक्टिव्ह कार्यकर्ता होतो. तर मला असं झालं की राजसाहेबांना का म्हणून बोलवलं असेल, तर राजसाहेबांना एवढी उत्तम हॉस्पिटॅलिटी गुजरात सरकारने दिली, नरेंद्र मोदी साहेबांनी दिली. ते 8 ते 10 दिवसाचा दौरा होता आणि त्यामध्ये एवढे खुश झाले ते राजसाहेब आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते, त्यांचे जे 12 आमदार गेले होते, रमेश भाऊ चव्हाण होते त्यांच्यामध्ये, तर ते एवढे खुश झाले आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं की नरेंद्र मोदी हे भारताचे उत्तम पंतप्रधान बनू शकतात. आता यामुळे काय झालं, राजसाहेबांचे आहे ना सर्वात जास्त फॉलोअर होते युथमध्ये, म्हणतो मी साधारण 15 वय 15 ते 35 या गटामधले राजसाहेबांचे सर्वात जास्त फॉलोअर होते. त्यामुळे काय केला, आता मी मनसेचा फॉलोअर होता, मला आपलं नरेंद्र मोदी साहेबांबद्दल काही नव्हतं, बट राजसाहेब म्हणताय म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांसाठी प्रचार करायला लागलो. तर हे जे मनसेचे ऑटोमॅटिक जे कार्यकर्ते होते हे नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते बनले, बीजेपीचे नाही म्हणतो मी, नरेंद्र मोदींचे. कारण की हे फक्त राजसाहेबांमुळे. आणि हा जो नॅरेटिव्ह आहे ना राजसाहेबांचं, तेव्हा मास अपिलिंग खूप होतं. आणि राजसाहेबांनी प्रत्येक महाराष्ट्रावर 2013ला महाराष्ट्रात दौरा घेतला आणि टोलचं आंदोलन वगैरे केलं. तेव्हा त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदींचा गुजरातचा विकास बघा, तुम्ही जा तिकडे, त्यांनी किती उत्तम काम केलेलं आहे, किती उत्तम प्रशासन चालवत आहे. मग त्यामुळे आहे ना महाराष्ट्रातले जे युवा होते माझ्यासारखे, मी साधारण तेव्हा 22-23 वर्षाचा होतो, तर मला वाटलं की नरेंद्र मोदी हे भारताचे उत्तम पंतप्रधान बनू शकतात. तर त्यामुळे आम्ही त्यांचं डायरेक्टली काम चालू केलं. तर आणि हा जो नॅरेटिव्ह आहे, महाराष्ट्राचा जो नॅरेटिव्ह आहे तो नॅशनल लेवलला होऊन जातो, कारण की महाराष्ट्र हे भारतातलं सर्वात श्रीमंत राज्य आहे. बरोबर. त्यामुळे आहे ना नॅरेटिव्ह जर कोणाला सेट करायचा असेल तर महाराष्ट्रात नॅरेटिव्ह सेट करावा लागतो, तो आपोआप नॅशनल लेवलला होऊन जातो. तर मला वाटतं की अशा पद्धतीनं राजसाहेबांचा त्यांनी वापर केला, किंवा मग असंही म्हणू शकतो आपण लॉ नंबर 12चा वापर केला. तुमचं पुस्तक सामान्य वाचकांसाठी ऍक्सेसिबल आहे का, की ते अकॅडमिक लोकांसाठी जास्त आहे? नाही सर, मी जसं सांगितलेलं आहे हे लिहिलेलं आहे ॲज अ अकॅडमिशियन, मी ॲज अ अकॅडमिशियन, पण हे पुस्तक आहे ना सर्वसामान्य माणसासाठी आहे. त्यामुळेच मी म्हटलं जर फक्त अकॅडमिक्स करता असतं तर हे फक्त राजकारणापुरतंच मर्यादित ठेवलं असतं. बट मी तुम्हाला जसं सांगितलं, महाभारत घ्या, रामायण घ्या, त्यानंतर मग आपलं विष्णू पुराण घ्या, कितीतरी उदाहरण घेतलेले आहे. आणि त्यामुळे काय होतंय की हे सर्वसामान्य करत आहे. आता विराट कोहलीचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे, पण त्या व्यक्तीचा आहे ना ही इज अ बिगेस्ट इन्फ्लुएन्सर इन इंडिया.
म्हणजे काय, त्यामुळे ना त्या माणसाला माहिती आहे की पॉवर कशी कॅप्चर करायची. तर त्यामध्ये विराट कोहलीने एका लॉचा वापर केलेला आहे आणि त्या लॉचा वापर केल्यामुळे ना ही इज वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्सेड पर्सन इन इंडिया ऍज पर एज द सेलिब्रिटी इज कन्सर्न. तर तुम्हाला तेच सांगतोय की प्रत्येक वेळेस आहे ना फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे बघू नका. यामध्ये आहे ना सर्वसामान्य माणसाला काहीतरी मिळेल. आता तुम्हाला सांगतो लॉ नंबर 4 आहे, ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. आता हा लॉ आहे ना की आपण जर प्रत्येक ठिकाणी जर बिनकामाची गरज नसताना जर जास्त बोलत असलो तर यामुळे आपणच अडचणीत येऊ शकतो. तर हा लॉ जर प्रत्येकाने जर वापरला, म्हणजे जेव्हा गरज आहे तेवढंच बोलायचं, कमी बोलायचं आणि मुद्देसूद बोलायचं, तर त्यामुळे काय होऊ शकतं, आपली पॉवर आपण एस्टॅब्लिश करू शकतो. आणि म्हणून त्यामुळे मी म्हणतो की हे लॉ हे सर्वसामान्यांसाठी आहे आणि हे पुस्तक हे सर्वसामान्यांसाठी आहे. मग ते युपीएससीचे ऍस्पिरंट असो की मग युपीएससीचे विक्टीम असो, ज्यांनी युपीएससीचं प्रिपरेशन केलं 5, 7, 8 वर्ष आणि त्यानंतर मग त्यांच्याकडनं युपीएससी काही झालं नाही, नंतर मग ते आता कुठेतरी 10,000ची 15,000ची नोकरी करताय. कशासाठी, तर लग्न करायचं आहे म्हणून. तर मला असं वाटतं की हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं आणि लवकरच आपण याची मराठी आवृत्ती पण आणतोय, पण तोपर्यंत इंग्लिशमध्ये वाचावं अशी माझी इच्छा आहे. जो लॉ नंबर 1 आहे, नेव्हर आउटशाईन द मास्टर, याचा भारतीय राजकारणात एखादं उदाहरण सांगू शकाल का? नक्कीच. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा चाहता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणजे कसं झालं, 2014ला कोणाला अपेक्षा पण नव्हती, पण फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले. आता तुम्हाला माहिती आहे 3 जून 2014ला जेव्हा एकाएकी गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्यातनं निघून गेले आणि त्यामुळे काय झालं, एक पॉलिटिकल लिडरशिप क्रायसिस सुरू झाला महाराष्ट्रात. कारण की गडकरी साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदामध्ये रस नव्हता. पण त्यानंतर मग जे सेकंड लाईन ऑफ लिडरशिप होती बीजेपीची, त्यामध्ये सर्वात प्रबळ दावेदार होते ते म्हणजे एकनाथजी खडसे, त्यानंतर फडणवीस साहेब, त्यानंतर मुंडे मॅडम, आणि हे असे 3-4 लोक आहे ना हे प्रबळ दावेदार होते. पण एकाएकी दिल्लीचं बीजेपी हायकमांडने काय ठरवलं की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवायचं. आता मुख्यमंत्री बनवलं तर ऑब्विसली खुर्ची एक, त्यासाठी प्रतिस्पर्धी आहे 5, तर 4 लोकांना बाजूला करायला पाहिजे ना. तर मग सर्वात दुःखी कोण झालं यामध्ये, तर एकनाथजी खडसे. आता एकनाथजी खडसे आहे ना स्वतःची ऑथॉरिटी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत होते, पण 2016ला एकाएकी आहे ना त्यांच्यावर असे ॲलिगेशन लागायला लागले की यांनी काहीतरी जमिनीचा घोटाळा केलेला आहे, दाऊदचा यांना कॉल आलेला, असे 3-4 असे ॲलिगेशन एका वेळेस लागले. मग यावेळेस काय झालं की जे विरोधी पक्ष होते ना त्यांनी यांच्यावर दबाव आणला फडणवीस साहेबांच्या सरकारवर आणि एकनाथजी खडसेवर की तुम्ही राजीनामा द्या म्हणून, आणि हायकमांडवरनं ऑर्डर आली आणि खडसे साहेबांनी राजीनामा दिला. तिथपर्यंत विषय संपला होता. पण त्यांना आहे ना क्लीन चिट पण मिळाली. पुढच्या काही 1-2-3 वर्षानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2019ला त्यांना तिकीटच दिलं नाही, विधानसभेचं तिकीट दिलं नाही, त्यांना नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे काय झालं, त्यांनी विचारलं की माझी काय चूक आहे, आणि आता पण ते विचारतात की माझी काय चूक आहे. नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले, शरद पवार साहेबांसोबत त्यांनी जोडून घेतलं, नंतर ते परत बीजेपी मध्ये त्यांना यायचं होतं, पण बीजेपी वाल्यांनी त्यांना येऊ नये दिलं. पण यामध्ये जे सर्वात एक गहन प्रश्न विचारतात ते म्हणजे माझं चुकलं काय, मला सांगा. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लॉ नंबर 1चा व्हायोलेशन केलं, ते म्हणजे नेव्हर आउटशाईन युअर मास्टर. जर या लॉचं जर त्यांनी व्हायोलेशन केलं नसतं तर त्यांचं मंत्रीपद पण गेलं नसतं आणि ते सरकारमध्ये टिकून राहिले असते आणि भाजपमध्ये पण राहिले असते आणि एक उत्कृष्ट नेता म्हणून पुढे आले असते. पण या लॉचा त्यांनी गैरवापर केला. त्यामुळे काय झालं, तर फडणवीस साहेबांमध्ये आहे ना इनसिक्युरिटी आणि त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यामुळे फडणवीस साहेबांनीच त्यांना बाजूला केलं. आता मी प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये बोलतोय, त्यामागे माझा रिसर्च पण आहे, बट तुम्हाला हेच सांगतो की आहे आता यामध्ये डावपेच तर करावेच लागतात, तो डावपेच झालेले आहे असं मला वाटतं. गेम ऑफ पॉवर मध्ये जो आपला लॉ नंबर 3 आहे, कॉन्सेल युअर इंटेन्शन्स, या नियमाचा वापर पक्षांतर करताना नेते कसे करतात? कन्सिल युअर इंटेन्शन. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. एक साधारण काय झालं होतं, एक 2024ला जेव्हा इलेक्शन झाल्या होत्या आणि तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या राज्यसभेच्या निवडणुका होणार होत्या, आधी लोकसभेच्या सीटा वगैरे वाटणं चालू होत्या आणि एकाएकीच अशोक चव्हाणांनी आहे ना पक्ष सोडून दिला, काँग्रेस आणि बीजेपी मध्ये चालले गेले. एक साधारण 15-16 महिन्यापूर्वीची गोष्ट करतोय मी. आणि तेव्हा आहे ना संजय राऊत बोलले होते की अरे असं कसं झालं, हे जे अशोक चव्हाण आहे ना हे आमच्यासोबत काल हुज्जत घालत होते की काँग्रेसला एवढ्या सीट भेटल्या पाहिजे आणि राष्ट्रवादीने एवढ्या घ्या, शिवसेनेनी एवढ्या घ्या, आणि एकाएकी चित्र कसं काय पलटलं. तर त्यांनी अशोकजी चव्हाणनी आहे ना या लॉचा वापर केला होता, कन्सील युअर इंटेन्शन, शांत राहा, योग्य वेळ आली
त्यांनी आहे ना काँग्रेस सोडली, बीजेपी मध्ये गेले आणि आहे ना त्यांनी इंटेन्शन, मग यामध्ये काय झालं, त्यांनी आहे ना सर्वात महत्वाचा डेटा कलेक्ट केला होता की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची स्ट्रॅटेजी काय आहे हे पूर्ण बीजेपीला सांगितलं असेल ऑब्विसली. आता जर त्या पक्षामध्ये गेले तर तुम्हाला सांगायचं हेच आहे की कन्सेल युअर इंटेन्शन. आता आपल्याला काय करायचं आहे हे आहे ना पुढच्याला सांगू नका. आता शिवाजी महाराजांनी आहे ना या लॉचा भयंकर वापर केलेला आहे. प्रतापगड घ्या किंवा मग लाल महल घ्या किंवा आग्र्यावरनं सुटका घ्या, कुठेही घ्या, शिवाजी महाराजांचे जे डावपेच होते ना ते पुढच्या कळायचेच नाही. म्हणजे कुठं पण हवा पोचू नाही शकत पण शिवा पोचून जायचा हे असं म्हणतात. तर ते त्यामुळंच की बाबा महाराजांचे आहे ना इंटेन्शन कोणाला माहितीच नव्हतं. महाराजांचे इंटेन्शन बघताय ना, जेव्हा महाराज कुठल्या मोहिमेला जायचे ना तेव्हा ते असे काही सर्वांना सांगून नाही ठेवायचे की त्यांच्यासोबत 70-80 लोक चालले, 100 लोक चालले की आपण इथं चाललो तिथं नाही. त्यांचे ठराविक सुभेदार होते, सरदार होते, त्यांनाच माहिती असायचं 4-5 लोकांना कुठं जायचं आणि ते बाकीचे जे आहेत मावळे ते त्यांना फॉलो करत 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 त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचे. मग त्यामुळे आहे ना हे स्वराज्य उभं काय झालं तर सर्वात महत्वाचं हे जो लॉ नंबर 3 आहे, कन्सील युअर इंटेन्शन, याचा महाराजांनी पुरेपूर वापर केला आणि योग्य वापर केला. जो आपल्या गेम ऑफ पॉवर मध्ये लॉ नंबर 6 आहे, कोर्ट अटेन्शन ॲट ऑल कॉस्ट, भारतीय मीडिया आणि राजकारण यामध्ये रिलिव्हन्स काय आहे? आता खरं सांगतो तर आपल्याला जर व्ह्युअरशिप जर पाहिजे असेल किंवा आपल्याला जर फॉलोअर्स वाढवायचे असेल, युट्यूबवर सबस्क्रायबर वाढवायचे असेल तर आपलं अटेन्शन पाहिजे. अटेन्शन कसं आहे, मग अटेन्शन वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतं. पॉझिटिव्ह अटेन्शन असतं किंवा निगेटिव्ह. आता माणसाने काहीतरी अचीव्ह केलं, ठीक आहे. आता सचिन तेंडुलकरनी डबल सेंचुरी केली होती 2010-11ची गोष्ट आहे. तर तेव्हा डबल सेंचुरी केली होती तेव्हा पूर्ण भारताचं लक्ष सचिन तेंडुलकरकडे होतं किंवा ही बिकम द फर्स्ट पर्सन हु स्कोर डबल सेंचुरी. तर त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, सचिन तेंडुलकरनी सर्वांचं अटेन्शन, पूर्ण जगाचं अटेन्शन स्वतःवर मिळवलं होतं. आणि तेच पूनम पांडेनी काय केलं होतं, तिने एक अफवा पसरवली की तिच्या सोशल मीडियावर एक मेसेज आला होता की पूनम पांडे इज डेड, तिला कॅन्सर झालाय आणि ती डेड झाली म्हणून. वास्तविक पाहता मग असं झालं की बाबा जी एक 28-30 वर्षाची मुलगी आहे ती वारली कशी काय, एकाएकी कशी काय निघून गेली कोणाला माहिती नसताना. तर नंतर मग तिने सांगितलं की मी कॅन्सर बद्दल आहे ना अवेअरनेस करत होती तर त्यामुळे ही पोस्ट केली, त्यामुळे मला अटेन्शन मिळालं. पण वास्तविक पाहता हे अटेन्शन चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या कामासाठी अटेन्शन घ्या, चुकीच्या कामासाठी अटेन्शन जर तुम्ही घेत असला ना हे कुठं ना कुठं तुम्हाला बॅकफायर करणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आहे ना अटेन्शन हे चांगल्या कामामुळेच भेटलं पाहिजे आणि चांगल्या कामासाठीच भेटलं पाहिजे. आता ऑपरेशन सिंदूर वगैरे हे चालू आहे तर यामध्ये आहे ना काय करताय, गव्हर्नमेंटनी कारवाई जर केली नसते गव्हर्नमेंटला अटेन्शनच भेटलं नसतं. पण गव्हर्नमेंटनी दाखवलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर केलंय आणि त्याची स्केल किती मोठी होती की आम्ही 9 दहशतवादी जे स्थळ होते त्याच्यावर जाऊन डायरेक्ट हल्ला केला आणि हे ऑपरेशन 21 मिनिटातच संपवलं. तर हे काय, हे कोर्ट अटेन्शन ऍट ऑल कॉस्ट ह्या लॉचा वापर केलाय त्यांनी. लॉ नंबर 15 जो आहे, क्रश युअर एनिमी टोटली, तर पूर्णपणे पराभव करणे म्हणजे नेमकं काय आणि कोणी असा वापर केलाय का, काही एक्झाम्पल आहे का? हो, यामध्ये सर्वात महत्वाचा वापर तर मला वाटतं की मोहम्मद घुरीने केला होता. मोहम्मद घुरी जेव्हा भारतावर आक्रमण करून आला होता, एक साधारण 1192ची गोष्ट आहे आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाण उत्तरेला ते राजे होते भारताचे. तर त्यांनी आहे ना त्याला हाकलून लावलं होतं आणि सोडून दिलं. म्हणजे असं म्हणतात, इतिहासकार म्हणतात की यांनी याला पकडलं होतं, पृथ्वीराज चव्हाणांनी याला पकडलं होतं आणि त्यांचे जे राजपुरांचे जे व्हॅल्यूज आहे, ट्रेडिशन आहे, कस्टम्स आहे त्यानुसार आहे ना निहत्यावर कधी ते वार करत नाही आणि हे चांगलं आहे. बट तुम्हाला सांगतो की हा मोहम्मद घुरी आहे ना हा दुसऱ्या देशातून भारतावर चाल करून आला होता आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा तरेंचं युद्ध झालं होतं ते म्हणजे 1193ला, तेव्हा आहे ना पृथ्वीराज चव्हाणवर त्यांनी डावपेच करून त्यावर आहे ना युद्ध केलं आणि त्याला हरवून टाकलं. पृथ्वीराज चव्हाण हरले होते त्या युद्धामध्ये, पण पृथ्वीराज चव्हाणला त्यांनी दया दाखवली नाही. पृथ्वीराज चव्हाणला त्याला म्हणतात की इतिहासकार म्हणतात की त्यांना आंधळं केलं किंवा त्यांना मारून टाकलं, तो इतिहासाचा भाग आहे. पण तुम्हाला सांगतो की पृथ्वीराज चव्हाणला ऍज अ थ्रेट, एक धोका म्हणून त्याला संपवून टाकलं होतं. म्हणून हा जो लॉ आहे ना, क्रश युअर एनिमी टोटली, हा सर्वात महत्वाचा लॉ हा लॉ नंबर 15 काय सांगतो की तुमचे जे एनिमी आहे किंवा एनिमी म्हणजे तुमचे जे स्पर्धक आहे किंवा शत्रू आहे यांना संपवून टाका पूर्णतः, की ते आहे ना परत डोकं काढून वर नाही आले पाहिजे. नाहीतर ते आहे ना पूर्ण ताकदीनिशी येईल, जसं पृथ्वीराज चव्हाणच्या केसमध्ये झालं. आणि परत त्यांना विकनेस माहिती होतं पृथ्वीराज चव्हाणचे काय होतं, मोहम्मद घुरींनी भारतावर आक्रमण केलं आणि इस्लामिक शासनाची भारतात सुरुवात झाली. ते 1193ची गोष्ट.
लॉ नंबर 27 जो आहे, क्रिएट अ कल्ट लाईक फॉलोइंग. भारतात कल्ट फॉलोइंग तयार करण्याचे काही रिअल पॉलिटिक्स एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत का? मला तर वाटतं तर खूपच आहे. म्हणजे आपल्या थोडंसं उत्तर भारतामध्ये थोडं कमी आहे, महाराष्ट्रातलं एखादं एक्झाम्पल. पण दक्षिण भारतामध्ये खूप मोठा प्रकार आहे हा. तुम्हाला सांगतो की जेव्हा एनटी रामाराव होते ना, तेव्हा काय झालेलं, हे एक साधारण मी 1980च्या दरम्यानची गोष्ट करत आहे. आता त्यांना ते दौरा करत होते, त्यांना आहे ना एका ठिकाणी राहायचं होतं, तिथं हॉटेल वगैरे नसल्यामुळे ते गेस्ट हाऊसला राहायला गेले आणि ती रूम आहे ना एका मंत्र्याला देण्यात आली होती. त्यामुळे काय झालं, त्यांनी तात्पुरतं जे हॉटेलचे रिसेप्शनिस्ट होते त्यांना ते तात्पुरती रूम दिली होती. तात्पुरती रूम दिल्यानंतर तेवढेच मंत्री आले आणि यांना ती रूम सोडून जावं लागली. आणि जे मंत्री होते त्यांनी आहे ना त्यांची इन्सल्ट केली. म्हटलं की जर तुम्हाला खरं पॉलिटिक्स पाहिजे असेल किंवा खरं पॉवर पाहिजे असेल तर त्यासाठी आहे ना पॉलिटिक्समध्ये यावं लागणार आहे, की रिअल पॉलिटिक्स लाईज देअर. पण यांना माहिती होतं की यांची कल्ट लाईक फॉलोइंग होती. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की हे जे NTR होते ना, हे विष्णूचा रोल करायचे, कृष्णाचा रोल करायचे, त्यानंतर रामाचा रोल करायचे आणि हे नाटक ड्रामामधनं आले होते, तर त्यामुळे त्यांना माहिती होतं. आणि तुम्हाला विश्वास नाही बसेल पण सांगतो की जेव्हा हे इथं आपलं आंध्र प्रदेशमध्ये आहे ना, मंदिरात यांचा फोटो ठेवायचे. म्हणजे जर विष्णूची पूजा करायची असेल तर यांनी कधीतरी विष्णूचा रोल केलेला आहे तर यांचा फोटो ठेवायचे. कृष्णाची जर पूजा करायची असेल तर कृष्णामध्ये यांचा रोल केलेला आहे, तो फोटो ठेवायचे. रामामध्ये पण यांनी रामाचा रोल केला होता. त्यामुळे आहे ना NTR हे घराघरात पोहोचले होते. आणि ही जेव्हा त्यांची इन्सल्ट झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण एक नवीन पक्ष उभा करायचा जो काँग्रेसच्या विरुद्ध उभा राहील. आणि काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी उभा केला. तुम्हाला सांगतो 1984ला काँग्रेसला आतापर्यंतच्या सर्वात हायएस्ट सीटा भेटलेल्या आहे, एक 415. ते राजीव गांधीला मिळालेलं आहे. का तर इंदिरा गांधींची हत्या झाली होती तर त्यामुळे सिंपती वोटिंग. पण आंध्र प्रदेशमध्ये NTR आता चंद्रबाबू नायडूची, तर त्यामध्ये काय झालं होतं की या व्यक्तीने तुम्हाला सांगतो काँग्रेसचा तिथं सुपडा साफ करून टाकला होता. तर ती कशामुळे झालं तर कल्ट लाईक फॉलोइंग केल्यामुळं. लॉ नंबर 33 जो आहे, डिस्कवर इच मॅन्स थम्बस्क्रू, हे सामर्थ्य कुठे आणि कसं वापरलं जातं भारतीय राजकारणात? आता तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाचा काही ना काही वीक पॉईंट असतो. 2019ला आहे ना शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंचा वीक पॉईंट शोधून काढला. तो काय होता की उद्धव साहेब ठाकरेंना आहे ना साधारण 1997-98ला पण मुख्यमंत्री बनायचं होतं. त्यांनी काही त्यांचे ठराविक 4-5 लोक होते, त्यांना बाळासाहेबांकडे पाठवलं होतं आणि म्हटलं होतं की जा बाळासाहेबांना माझं नाव सुचवा. ठीक आहे, ते म्हणतात की मला मुख्यमंत्री पदाची काही लालसा नाही आहे, काही हाव नाही आहे. ते असं काही नसतं, प्रत्येकालाच हाव असते त्याचं. तर यामध्ये आहे ना शरद पवार साहेबांनी आहे ना शोधून काढलं की आपले उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे. हा झाला त्यांचा थम्बस्क्रू. आणि त्यानुसार त्यांनी फोडाफोड केली आणि उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं. तर यात सांगायचं तात्पर्य काय, जर तुम्हाला सरकार बनवायचं असेल तर प्रत्येकाला आहे ना कुठला ना कुठला वीक पॉईंट असतो, तो वीक पॉईंट शोधून काढा. आता बेंगॉलमध्ये काय झालं होतं, जेव्हा प्लासीचं युद्ध झालं होतं, रॉबर्ट क्लाइनी मीर जाफरचा वीक पॉईंट शोधून काढला होता. आणि मीर जाफरचा वीक पॉईंट शोधून काढला त्यामुळे आहे ना तो तिथला जो सुलतान होता त्याच्या विरुद्ध गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तिथं सरकार बनवता आलं. आणि भारतामध्ये 1757ला पायाभरणी सुरू झाली ब्रिटिशांची. आणि त्यानंतर मग पुढच्या 80, 90, 100 वर्षामध्ये आहे ना त्यांनी पूर्ण भारत पादाक्रांत केला. ते नंतरचा इतिहास आहे. पण सुरुवात कशी झाली तर त्यांनी मीर जाफरचा आहे ना वीक पॉईंट शोधून काढला होता. मीर जाफरला तिथला नवाब बनायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी बेईमानी केली. रॉबर्ट क्लाइव्हने ती बरोबर वीक पॉईंट शोधून काढला होता. तर प्रत्येकाला जर असा वीक पॉईंट शोधून काढता आला तर नक्कीच सत्ता मिळवण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. पुस्तकात तुम्ही काही प्रत्येक लॉ नंतर इंडियन एक्झाम्पल दिले आहेत का? हो, प्रत्येक तुम्हाला सांगितलं मी, हे पूर्ण पुस्तक आहे ना इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्येच लिहिलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आहे ना फक्त भारताचेच घेतलेले आहे. म्हणजे दुसरं काही नाही. पाकिस्तानमध्ये पण खूप सारे लॉ, यामधल्या खूप साऱ्या लॉचा वापर झाला, बांगलादेशमध्ये पण झाला. जरी ते आपले शेजारी राष्ट्र असले तरी पण या लॉ, हे मी त्यांचं आहे ना उदाहरण या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाही. हे पूर्ण पुस्तक आहे ना फक्त आणि फक्त भारताच्याच विषयावर आधारित आहे, भारताच्याच पर्स्पेक्टिव्हने लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळं कुठलंही उदाहरण घ्या, तुम्हाला भारत, गेम ऑफ पॉवर इज नथिंग बट द इंडियन व्हर्जन ऑफ 48 लॉज ऑफ पॉवर. दॅट्स इट. एक सामान्य युथ जर हे पुस्तक वाचलं तर त्याला काय काय शिकायला मिळेल? सामान्य युथ म्हणजे मी UPSCचं प्रिपरेशन केलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की यामध्ये आहे ना एक साधारण आपल्याला यामध्ये क्रिएट कंपेलिंग स्पेक्टेटर म्हणून एक लॉ आहे. यामध्ये
यामध्ये काय सांगतं की तुम्हाला एक अशी स्पेक्टॅकल तयार केले पाहिजे की पुढच्याला सामावून घेता आलं पाहिजे आपल्यामध्ये, की बापरे काय पर्सनॅलिटी आहे, काय और आहे, साहेब असे चालताय, साहेब लाल दिव्यामध्ये चालतात. आणि हे तर सांगायचं तात्पर्य काय आहे की हा लॉचा वापर करून आहे ना कितीतरी क्लासेसवाले आहे ना मुलांना गंडवतात. आता युपीएससीचं प्रिपरेशन करायला कितीतरी पोरं येतात, वास्तविक पाहतात त्यातले आहे ना जवळजवळ 80 ते 90% पोरं किंवा आहे ना 50 ते 70% पोरं आहे ना दे आर इनकॅपेबल. पण ह्या क्लासेसवाल्यांनी त्यांना अशी भुरड घातलेली आहे याच लॉचा वापर करून की जर तुम्ही अधिकारात झालात तर तुम्हाला एवढी पॉवर मिळेल, तेवढी पॉवर मिळेल. आणि यामुळे काय होईल, काय होतं की ते आहे ना पुण्यामध्ये एमपीएससीचं प्रिपरेशन करायला येतात, दिल्लीमध्ये युपीएससीचं प्रिपरेशन करायला जातात. आणि त्यामुळं ते आयुष्याचे 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष कसे वाया घालून टाकतात त्यांना माहिती नाही पडत. नंतर त्यांच्या हातात राहतो फक्त एवढी गोष्ट, ती म्हणजे रिग्रेट. कारण की ज्या वयात माणूस स्वतः उभा होऊ शकतो, स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो, त्या वयात फक्त तो 8x10च्या रूम मध्ये आणि युपीएससी किंवा एमपीएससीचं प्रिपरेशन करतो. आणि तुम्हाला सांगतो की आता बघा टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स होत आहे. त्यामुळे काय होत आहे, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली की आज ChatGPT आलं, ChatGPTचं नंतर मग नवीन ऍडव्हान्स व्हर्जन आलं AI, म्हणजे हे तर जनरेटिव्ह AI आहे. तर नवीन 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 आहे ना डीपसीक आलं. आणि हे जर तुम्हाला कितीतरी मुलांना आहे ना ChatGPTचा वापर कसा करायचा हे माहिती नाही, कितीतरी मुलांना आहे ना जीमेल मध्ये अटॅचमेंट कसे फिक्स करायचे हे माहिती नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि डिजिटल लिटरसी मध्ये आपण खूप मागे पडतोय. बरोबर. आता डिजिटल लिटरसी जर भारताला जर सुपर पॉवर बनवायची असेल, डिजिटल इंडिया जर खरोखर मध्ये जर सक्सेसफुल करायचं असेल तर यांची भागीदारी महत्वाची आहे ना. पण आपण काय करतोय की या मुलांना आहे ना फक्त युपीएससी आणि एमपीएससीच्या बाजूने ढकलतोय आणि काय करतोय, हे यांना समाजापासून तोडतोय. डू नॉट बिल्ड अ फोर्ट्रेस, आयसोलेशन इज डेंजरस, हा लॉ आहे. यामध्ये काय सांगितलंय की स्वतःला आहे ना समाजापासून पूर्ण लांब करू नका, आयसोलेट करून घेऊ नका. तुम्हाला आहे ना माहिती नाही पडेल की समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये काय गोष्टी घडत आहे, तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. या पुस्तकामध्ये सर्व दिलेलं आहे. म्हणजे युपीएससीचं प्रिपरेशन करणारे घ्या, एमपीएससीचं प्रिपरेशन करणारे घ्या, हे प्रत्येकासाठी हे बुक अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला कसं गंडवतात, तुमचा वापर कसा करतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की आता युपीएससीचं प्रिपरेशन किती मुलं करतात, फॉर्म साधारण 10 लाख पोरं भरतात, 5 लाख पोरं, 5 ते 6 लाख पोरं एक्झाम देतात. आणि त्यानंतर ऑब्विसली कोणी ना कोणी 1000 पोरं तर सिलेक्ट होणारच आहे ना. पण यामध्ये एक लॉ दिलेला आहे की ऑलवेज, म्हणजे बाकीच्यांना आहे ना काम करू द्या, लेट अदर डू द वर्क बट ऑलवेज टेक द क्रेडिट. हे क्लासेसवाले काय करतात की आहे ना सर्वांना कामं करू देतात, युपीएससीचं प्रिपरेशन स्वतः करतात आणि सेल्फ स्टडी शिवाय युपीएससी निघू शकत नाही. पण जेव्हा युपीएससीची एक्झाम पास झाली तर सर्व क्लासेसवाले आहे ना येतात आणि म्हणतात की अरे हा आमचा विद्यार्थी आहे, याला आम्ही घडवलाय. वास्तविक पाहता असं काही नाही आहे. त्या पोरांनी आहे ना 4-5 ठिकाणी क्लास केलेले आहे. पण तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट बघता ना, हा युपीएससीचा ऍस्पिरंट, हा या क्लासच्या पोस्टरवर पण दिसतो आणि तिकडच्या पोस्टरवर पण दिसतो, म्हणजे 100 ठिकाणी तो दिसतो. तर त्याचा वापर क्लासेसवाले करतात, ते म्हणजे ऑलवेज टेक क्रेडिट या लॉचा वापर करून आहे ना मुलांना गंडवतात. तर हे चुकीचं आहे. यावर शासनाने काहीतरी उपाय करायला पाहिजे खरं तर, पण शासनाचा निर्णय शासनच घेईल. तुम्ही हे सगळं लिहिताना काय काय चॅलेंजेस आले? बऱ्याच वेळेला बुक लिहिताना बरेचसे चॅलेंजेस येतात, तर तुम्हाला काय काय चॅलेंजेसला फेस करायला लागलं? सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे 48 लॉज आहेत, या 48 लॉ करता आहे ना मला एक पॉझिटिव्ह एक्झाम्पल द्यायचं होतं आणि चुकीचा वापर कसा झाला या लॉचा, त्यामुळे आणखी एक उदाहरण द्यायचं होतं. तर याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये यायचं होतं. सुरुवातीला आहे ना काही जास्त विचार करावा लागला नाही, कारण की रेडीमेडच भेटत गेले मला, बरोबर एक्झाम्पल मिळत गेले. पण जसं जसं पुस्तकाच्या उत्तरार्धात आलो मी, तेव्हा जाणवलं की अरे आता काही फक्त मोजून 7 ते 8च लॉ आले, पण त्याला आहे ना योग्य तंतोतंत उदाहरण काही सापडत नाहीये की ज्याच्यामुळे आहे ना माझी ऑडियन्स थोडी जास्त एंगेजिंग राहील. तर त्यामुळे थोडा मला तो चॅलेंज आला की म्हणजे एक 80-20 प्रिन्सिपल आहे ना, पुस्तकाचं 80% काम आहे ना 20 दिवसात झालं, पण 20% काम शेवटचं जे होतं ते नंतरच्या 80 दिवसात झालं. का? तर तेच मला त्याकरता खूप जास्त रिसर्च करावं लागली. कारण की जर कुठलंही जर काही थातूर मातूर जर लिहून ठेवलं असतं आणि चला घ्या वाचा, पण ते जर मॅच झालं नसतं त्या लॉ सोबत, तर मग त्यात मजा नसते आली आणि ते वाचायला पण थोडंसं व्यवस्थित वाटलं नसतं. त्यामुळे मी डीप रिसर्च केली आणि डीप रिसर्च केल्यानंतर प्रत्येक लॉ हा मी माझ्या मित्राकडनं, माझ्या कलिग्सकडनं चेक करून घेतला, बाबा हा योग्य कम्पॅटिबल आहे ना, योग्य तंतोतंत बसतोय ना. त्यांनी सांगितलं की हो योग्य पद्धतीने ते बसतंय. आणि त्यानंतर मग मी पुढे गेलो. तुम्ही MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काम करता, तिथे तुमचा एक्सपिरियन्स या पुस्तकात कसा उपयोगी? तुम्हाला जसं सांगितलं युपीएससीचं प्रिपरेशन करत होतो,
तर त्यानंतर आहे ना UPSCचं प्रिपरेशन करता करता मी 2017ला MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेतली होती आणि 13व्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. तर तिथे माझं एक बेसिक पॉलिटिक्स करता जे बेसिक फाउंडेशन असतं ना ते तिथंच रोवण्यात आलं होतं. त्यामुळे काय झालं की मला जे बेसिक डावपेज असतात ना पॉलिटिक्सचे ते तिथं समजून घेण्यात आले. आता मी तुम्हाला जसं सांगितलं मी फडणवीस साहेबांचा एक साधारण 2011-12 पासून अभ्यास करतोय आणि आता पण मी फडणवीस साहेबांवर एक पुस्तक लिहिणार आहे, भविष्यात पुस्तक येईलच. तर मी फडणवीस साहेबांचा जे अभ्यास करतो त्यामुळे खूप फायदा झाला आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला जी माझी पोस्ट आहे ती रिसर्च असोसिएटचीच आहे. तर त्यामुळे माझं कामच करणं रिसर्च आहे आणि त्या रिसर्चचंच फलित म्हणजे हे पुस्तक आहे. तर MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने खूप महत्त्वाचं योगदान यामध्ये दिलंय. आणि तुम्हाला जसं सांगितलं माझा मित्र चिन्मय बेंद्रे घ्या किंवा माझा जो दुसरा मित्र आहे समृद्ध भिरळ यांनी मला खूप मदत केली आणि त्यांच्यामुळं हे पुस्तक खरं तर बाहेर आलंय, नाहीतर हे पुस्तक बाहेर यायलाच आणखी बराच वेळ लागला असता. तुमच्या पास्ट प्रोजेक्ट्स मध्ये BCS आणि NLC सारख्या इव्हेंट्स मध्ये काम केलं, त्याचे इनपुट्स या पुस्तकात कसे दिसतात? आता कसं झालंय हे BCS जे आहे ना भारतीय छात्र संसद हे राहुल कराड सरांनी सुरुवात केलेलं इनिशिएटिव्ह आहे. यामुळे जे पॉलिटिशियन आहे ते MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या निमित्ताने इथं येतात आणि ते लेक्चर्स वगैरे घेतात. त्यामुळं त्यांच्यासोबत मी डायरेक्ट इंटरॅक्शन करू शकतो आणि जे काही लोक आहेत ते माझ्या नेहमीच्या परिचयाचे पण नाही, पण त्या व्यक्तीला बघितल्यानंतर मग जाणवतं अरे या माणसाने कुठंतरी काहीतरी राजकारणात केलं असेल, याची कल्ट फॉलोईंग कशी आहे. मग रिसर्च केल्यानंतर जाणवतं की बाबा या व्यक्तीचा आहे ना आपल्या पुस्तकासाठी जास्त महत्त्वाचा वापर होऊ शकतो. ही केस स्टडी चांगल्या पद्धतीने वापरलं जाऊ शकते. आता NLC काय होतं, नॅशनल लेजिस्लेटिव्ह कॉन्फरन्स NLC ही 2023ला मुंबईमध्ये जिओ कन्व्हेन्शन सेंटरला झाली होती. यामध्ये काय झालं की जे भारतातले साधारण 4 ते 4.25 हजार जे आमदार आहेत यांना एका प्लॅटफॉर्मच्या अंडर आणण्यात आलं होतं. म्हणजे तामिळनाडूचे आमदार आलेत, महाराष्ट्राचे आमदार आलेत आणि त्यांनी जे त्यांच्या मतदारसंघासाठी जे चांगले कामं केलंय त्याची देवाणघेवाण झाली होती. पण यामुळे आहे ना मला काय झालं तर प्रत्येक आमदारासोबत भेटता आलं. आता हे भेटमुळे काय झालं तर मला त्यांचा अभ्यास करता आला. ह्या अभ्यास मी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या या पुस्तकामध्ये त्यांचा योग्य वापर झालेला आहे. मग हे पुस्तक नेमकं कोणासाठी आहे? पॉलिटिशियनसाठी आहे, जर्नलिस्टसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे की जनरल पब्लिकसाठी आहे? हे सर्वांकरता आहे. इट इज अ युनिव्हर्सल बुक. पण राजकारणामध्ये आहे ना जर याचा वापर केला तर फायदा होईल, पण असं कोणी सांगू शकत नाही. आता जर राजकारणाच्या जर व्यक्तीला जर विचारलं तुम्ही की 48 लॉज ऑफ पॉवर हे बुक वाचलं का, जरी त्यांनी वाचलं असेल तरी ते म्हणतील की नाही वाचलं. ठीक आहे, कारण ती ही स्ट्रॅटेजी आहे. ते तुम्हाला सांगितलं ना कन्सील युअर इंटेन्शन. आता पुढच्या व्यक्तीला जर माहिती आहे की राजकारणाचे काय डावपेच असणार आहे तर मग पुढचा सावध होऊन जाईल ना. तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे जे बुक आहे हे सर्वांसाठी आहे. म्हणजे एक 17 ते 18 वर्षापासून जर तुम्ही सुरू करत असाल पुस्तक वाचायला तर तुम्हाला आहे ना तुमची स्पीड ऍक्सेलरेट करता येईल आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला लक्षात येईल की आपण आहे ना जे काम खूप उशीर लागत होतं काम करण्याकरता, पण हे बुक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे सक्सेसफुल लोक आहे यांनी ह्या पुस्तकाचा वापर कसा केला, बिझनेसमॅन कसे वापर करतात किंवा मोठे मोठे लॉयर्स किंवा डॉक्टर्स किंवा पॉलिटिशियनचं जर साधारण 70 ते 75% ज्या केस स्टडी आपल्या पुस्तकामध्ये त्या पॉलिटिशियनवरच आधारित आहे. त्यानंतर विराट कोहली घ्या, अमिताभ बच्चन घ्या, त्यानंतर R माधवन घ्या, कितीतरी एक यामध्ये आहे ना शाहरुख खानचं पण उदाहरण दिलेलं आहे. शाहरुख खानचा कमबॅक खूप चांगला झाला होता पठाण मूवीमध्ये, तर यामध्ये आहे ना त्या पुस्तकाचं पण मेन्शन केलेलं आहे. तर मला वाटतं की हे सर्वसमावेशक आहे आणि प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. तुम्ही या पुस्तकाचं पुढचं विजन काय पाहता? यावर काय आधारित वर्कशॉप किंवा लेक्चर्स किंवा सिक्वल येणार आहे का? नाही, मी यावर आहे ना काय तर याचं सिक्वल वगैरे नाही येणार आहे, पण मी माझे ब्लॉग्स वगैरे लिहित राहतो आणि मी यावर आधारित खूप सारे वेबिनार्स घेतले, खूप सारे सेमिनार घेतले, त्यानंतर गेस्ट लेक्चर पण माझे झाले. तर मला आहे ना यावर गेस्ट लेक्चर द्यायला आवडेल, कारण की माझा या एक साधारण नाही म्हणत 8 ते 10 वर्षाचा रिसर्च आहे आणि त्यामध्ये प्रत्यक्ष ते उतरवायला मला 2 वर्ष लागले, पण रिसर्च खूप डीप आहे. तर त्यामुळे माझ्याकडे भरपूर साठा आहे, त्याचा वापर मला लोकांना द्यायला आवडेल. म्हणजे आता कुठला व्यक्ती आहे जो सरपंच असेल किंवा नगरसेवक आहे, पण त्याला असं वाटतं की नाही फक्त सरपंच होऊनच भागणार नाही, आपल्या जिल्हा परिषदवर जायचंय, त्यानंतर आपल्याला आमदार बनायचं असेल तर मी त्यांना गाईड करू शकतो. त्यामुळे मी कन्सल्टन्सी मध्ये पण जाऊन काम करतोय. माझ्या मित्राची कन्सल्टन्सी आहे, त्याला मी सांगतो की बाबा काही असलं तर मला सांग. तर मी त्यांना आमदारांना किंवा जे आहेत सरपंच घ्या किंवा नगरसेवक घ्या यांना पण योग्य ते मार्गदर्शन करतो. आता ते प्रत्येकावर व्हॅरी करतं, ते वाटलं त्यांना योग्य तर घेतात, नाही वाटलं तर सोडून देतात. पॉडकास्टच्या शेवटी तुम्ही वाचकांना काय सांगाल, का वाचावं हे पुस्तक? मी तुम्हाला सांगतो की इंडिया इज अ लँड ऑफ विक्टिम्स. ठीक आहे, विक्टिमहुड केव्हा येते कुठल्या व्यक्तीला, जेव्हा त्या व्यक्तीकडे पॉवर नसते, तेव्हा त्याच्याकडे सत्ता नसते. आता तुम्हाला सांगतो
की उच्च समाजाचे जे लोक आहे आपल्या भारतात ते आहे ना रिझर्वेशनमुळे वैतागलेले आहे की बाबा रिझर्वेशन आहे त्यामुळे आहे ना आमचं मेरिट असून पण आम्हाला यामध्ये जॉब मिळत नाही, यामुळे चांगलं कॉलेज मिळत नाही आणि बाकीचं. त्यानंतर इतर मागासवर्ग घ्या, ते आहे ना त्यांचं वेगळंच याच्यात आहे. महिलांचं वेगळं विक्टिमहूड आहे. हे विक्टिमहूड काय आहे, हे पीडितपणा काय आहे, त्या माणसाकडे सत्ता नाही आहे, त्या माणसाकडे पॉवर नाही आहे. जर पॉवरफुल असाल ना तर तुम्ही विक्टिम माइंडसेट मधनं बाहेर या. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला विक्टिम माइंडसेट मधनं बाहेर यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या हातात सत्ता लागते. मग ती सत्ता कशी, एक तर पैशाच्या बाबतीत सत्ता असू शकते किंवा एक सामाजिक सत्ता पण असते ज्याला आपण सोशल कॅपिटल म्हणतो. फायनान्शियल कॅपिटल, सोशल कॅपिटल, त्यानंतर पॉलिटिकल कॅपिटल, ह्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. या जर तुमच्या हातात आल्या, राजकीय सत्ता तुमच्या हातात आली, राजकीय भांडवल जर तुमच्या हातात आलं तर तुम्ही आहे ना पीडितपणा करणार नाही. कुठला पण व्यक्ती पीडितासारखं वागणार नाही. त्यामुळे आहे ना त्याच्या हातात सत्ता ही महत्वाची आहे. आणि पीडितपणा जर लांब करायचा असेल तर सत्ता ही हातात असणं महत्वाचं आहे. म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला पॉवरफुल बनवायचं आहे आणि विक्टिम माइंडसेट मधनं बाहेर यायचं आहे, पीडित मानसिकतेमधनं बाहेर यायचं आहे, त्या व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. धन्यवाद तुम्ही सर इथे मला बोलवलं त्याबद्दल. आणि नक्कीच आता पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूया. आणि मला वाटतं की हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि तुम्ही आय होप तुम्ही वाचायला सुरुवात केलेली आहे, म्हणून ते एवढे प्रश्न विचार. हा बरोबर. आणि त्यामुळे खरंच म्हणजे खूप छान वाटलं. आणि हे ही जी गोष्ट आहे ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे. हाच माझा एक उद्देश आहे. आणि सोप्या शब्दामध्ये राजकारण लोकांना कळलंच पाहिजे. कारण की नाहीतर जर आपल्याला राजकारण कळलं नाही तर हे राजकीय लोक माहिती का आपल्या भोळ्या भाड्या जनतेचा आहे ना गैरवापर करतील. बरोबर आहे. तर त्यामुळे मला वाटतं की राजकारण हे प्रत्येकाला कळलंच पाहिजे. आणि आपली जनता पण तशी आहे ना खूप चांगली अवेअर आहे, लिटरेट आहे. आणि फक्त थोडीशी राजकीय साक्षरता थोडी आपल्या समाजामध्ये कमी आहे. पण काही नाही, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण त्यापासून पण लांब जाऊ आणि राजकीय साक्षर समाज घडू, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि परत एकदा तुमचं आणि पूर्ण तुमच्या टीमचं धन्यवाद हर्षल सर. थँक्यू व्हेरी मच. आणि गेम ऑफ पॉवरच्या तुमच्या पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे. थँक्यू. सो लिस्नर, जर तुम्हाला इंडियन पॉलिटिक्सचं रिअल पॉवर डायनॅमिक्स समजून घ्यायचं असेल तर गेम ऑफ पॉवर नेव्हिगेशनचं 48 लॉज इन इंडिया हे पुस्तक जरूर वाचा. हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध आहे आणि तुम्हाला रिअल एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज आणि इंडियन पॉलिटिकल माइंडसेट याचं भरपूर ज्ञान ह्या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहे. फॉलो हर्षल भुसारी ऑन सोशल मीडिया आणि आमचा पॉडकास्ट सबस्क्राईब करा. नक्की भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन विषयासह, नवीन गेस्टसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. स्वस्थ रहा, मस्त रहा. थँक्यू व्हेरी मच.